नमस्कार. आज आपण स्वप्नसंघर्ष या चॅनलवर संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवन कथा ऐकणार आहोत. संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवन कथा या कथेचे संपूर्ण श्रेय कथा लेखकाला देण्यात येत आहे. या कथेमध्ये आपल्या लेखकाने संत ज्ञानेश्वर माऊलींचे खूप छान पद्धतीने जीवन कथेचे वर्णन केले आहे. चला तर मग संत ज्ञानेश्वर माऊलींच्या तेजस्वी जीवन कथेला सुरुवात करूयात. गोविंदपंत म्हणाले, ते खरे, परंतु 4 दिवस राहिला असता तर आनंद वाटला असता. पण फार दिवसांनी सुनेसह मुलाला घरी आणून सोडलं. हा आनंद काय कमी आहे का? सर्वांनी मनापासून हसून तो आनंद साजरा केला. मग सिद्धोपंतांनी त्यांना आणि विठ्ठलपंतांना झालेल्या दोन्ही दृष्टांताची कथा सांगितली. त्यानंतर लग्न समारंभाची सविस्तर हकीकत सांगून समग्र लग्न समारंभ त्यांच्यासमोर उभा केला. त्यानंतर सिद्धोपंत एवढेच म्हणाले, या विवाह समारंभाला गालबोट लागलं असं म्हणायचंच असेल तर त्या समारंभाला विठ्ठलपंतांचे आई-वडील उपस्थित नव्हते एवढंच वैगुण्य होतं. गोविंदपंत घाईघाईनं म्हणाले, आम्ही आलो असतो तर मुहूर्त टळला नसता का? शिवाय आपण आम्हाला साधी-सुधी सून थोडीच दिली आहे. तिच्या उदरी देव जन्म घेणार हा विठ्ठलांचा दृष्टांत घेऊन ती या घरी आली आहे. केवढं भाग्य आहे हे! जन्मोजन्मीचं भाग्य आपल्या उभय कुटुंबाच्या वाट्याला आलं आहे. कुबेराची संपत्ती या भाग्यापुढे निष्प्रभ ठरेल. साक्षात लक्ष्मी घरी आली. अशा तऱ्हेने बराच काळ गोविंदपंत बोलत होते आणि सिद्धोपंत शांतपणे ऐकत होते. काही निमित्त काढून विठ्ठलपंत तिथून उठून गेले तेव्हा गोविंदपंत म्हणाले, मुंज झाल्यापासून आमचा हा एकुलता एक मुलगा वैराग्यशील आहे. जन्मजात हा बरोबर वैराग्य घेऊन आलेला वाटतो. याला कोणत्याही ऐहिक गोष्टीचं आकर्षण नाही. सदैव हा भगवंत चिंतनात गढलेला असतो. घरचं कुळकर्णीपण याच्या गावीही नाही. आम्ही गेल्यावर घरचं हे कुळकर्णीपण आमच्याबरोबरच निरंतरच संपून जाईल. पुढे हा सतप्रवृत्त मुलगा काय करणार आहे ते हरी जाणे. एवढं बोलून ते काही काळ थांबले. त्यांना आणखी काही सांगायचं होतं हे त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं. गोविंदपंत पुढे सांगू लागले, ही वैराग्याची लहर आमच्या घराण्यातच निर्माण झालेली आहे. माझे बंधू हरिपंत हे उत्तम योद्धे होते. माझ्याकडे कुलकर्णीपण तर हरिपंताकडे योद्धेपण अशी विभागणी झालेली होती. मी कधी शस्त्र हाती घेतलं नाही तर हरिपंतांनी कधी कुलकर्णीपणाची लेखणी कधी हातात धरली नाही. यावर काहीतरी बोलायचं म्हणून सिद्धोपंत म्हणाले, हे बरं केलं, म्हणजे कुणाचीच कुणाच्या कामात ढवळाढवळ नको. गोविंदपंत आपल्याच तंद्रीत पुढे बोलू लागले, शके 1135 ची गोष्ट. देवगिरीच्या दक्षिणेस डोंगराळ मुलखात कारंजे येथील देशमुखानं पुंडगिरी सुरू केली. त्या देशमुखाशी युद्ध करायला हरिपंत धावले आणि त्या युद्धात धारातीर्थी पडले. आपल्या कर्तबगार मुलाचा अकाली अंत झालेला पाहून आमचे वडील त्र्यंबकपंत उदास झाले. त्यांना विरक्ती आली. त्यांनी आपलं उर्वरित आयुष्य हरिभक्तीत खर्च केलं. त्याचवेळी गहिनीनाथांची आणि त्यांची भेट झाली. त्र्यंबकपंतांनी त्यांच्या चरणी मस्तक टेकलं. गहिनीनाथांनी त्यांच्यावर अनुग्रह केला. अखेरपर्यंत त्र्यंबकपंत वैराग्यशील वृत्तीतच वागले. आजोबांची ही वैराग्यशील वृत्ती या नातवाकडे आली की काय कुणास ठाऊक. गोविंदपंत बोलायचे थांबले तेव्हा सिद्धोपंत म्हणाले, या आपल्या सुपुत्राला साक्षात पांडुरंगाचा आशीर्वाद लाभलेला आहे. प्रत्यक्ष देवाचं राज्य त्याच्या दाराशी चालत आलेलं आहे. जिथे देव आपल्या भक्ताची काळजी करतो तिथे आपण निश्चिंत राहावं हे बरं. त्याचं निश्चिंत मनानं सिद्धोपंत आणि उमाबाई परत आळंदीला जायला निघाली. त्यावेळी रुक्मिणीचे नेत्र भरून आले. ते पाहून विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी, तू लक्ष्मी होऊन या घरी आलीस. हसतमुखानं राहून तू हे घर आता हस्त केलं पाहिजे. पुस ते अश्रू आणि हस्ती हो. गोविंदपंत म्हणाले, खरंच, ही तुमची कन्या आता आमची कन्या बनली आहे. आमच्या घरची साक्षात लक्ष्मी. हसरी लक्ष्मी. सारी मंडळी हसायला लागली.
त्यावेळी का कुणास ठाऊक नियती उपहासानं हसत होती. संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवन कथा या कथेचा उर्वरित भाग आपण पुढील कथेत बघूयात. तोपर्यंत आपल्याला कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढील कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.